ठाण्यात मध्यरात्री खलबतं. शिंदे सत्तार यांच्यात 3.5 तास चर्चा. छत्रपती संभाजीनगरच्या आमदार खासदारांची बैठक पार. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा. बैठकीला भाजपवर नाराज सत्तारही होते हजर. महायुतीचे नेते आज घेणार पत्रकार परिषद. दुपारी 12 वाजता महायुतीची पत्रकार परिषद गरवारे क्लब येथे होणार. संयुक्त पत्रकार परिषद. शिंदे समितीला 30 जून 2027 पर्यंत मुदतवाढ. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांचे मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारवर ऍक्शन मोडवर. सोलापुरात काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकरांचा अर्जवाद. भाजपने आदित्य फत्तेपूरकरांच्या अर्जावर घेतली होती हरकत. अर्जवाद झाल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी. बुलढाण्यातील जळगाव जामोद परिसरात मान्सूनपूर्व पावसामुळे केळी बागांचं नुकसान. आमदार रोहित पवारांनी केली नुकसानाची मागणी. अमरावतीत महायुतीचे बंडखोर उमेदवार विप्लव बायजुरिया यांचं उमेदवारी अर्धबाद. महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजित देशमुखांनी घेतला होता आक्षेप. नागपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा. राज्य शासनाकडून अधिसूचना जारी. चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी मान्य. अखेर एअर इंडियाची इमारत राज्य सरकारच्या ताब्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत एअर इंडिया इमारत करारनाम्याचे हस्तांतरण. सोलापुरात आदित्य फत्तेपूरकर यांचा सूचक म्हणून सह्या केल्याचा नागेश भोसले यांच्यावर आरोप. नागेश भोसले यांच्यावर दबाव असल्याची ऑडिओ क्लिप काँग्रेसच्या आदित्य फत्तेपूरकर यांनी ऐकवली. बीडमध्ये खोट्या गुन्ह्यांचं राजकारण सुरू. शहानिशा न करता गुन्हे दाखल केले जातात. खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करा. खासदार बजरंग सोनवणे यांची मागणी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने मुंबईत वसुंधरा रक्षक अभियान सुरू. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयातून अभियानाची सुरुवात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे उपस्थित. आयएएस अधिकारी सचिन मोटेंच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. हॉस्पिटलमध्ये सचिन मोटे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप. भाजप सोशल मीडिया खानापूर तालुका अध्यक्षांच्या तक्रारीनंतर कारवाई. शेतकरी कर्जमाफीला कॅबिनेट बैठकीत मंजुरी. 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफी देण्याचा निर्णय. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत अनुदान देणार. खात्रीलायक सूत्रांची माहिती. शेतकरी कर्जमाफीबाबत अधिकृत घोषणा विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतरच. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. लाडकी बहीण योजनेचे सर्व निकष पूर्ण केलेल्या 1,70,00,000 महिलांना योजनेचा लाभ मिळणार. निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांकडून पैसे वसूल करणार नाही. मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल बच्चू कडू यांनी मानले सरकारचे आभार. कर्जमाफीच्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची बच्चू कडूंची मागणी. उद्धव ठाकरेंनी गाजावाजा न करता कर्जमाफी दिली होती. कर्जमाफी खात्यापर्यंत पोहोचावी अशी अपेक्षा. कर्जमाफीच्या घोषणेवरून आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. कर्जमाफीसाठी गठीत केलेल्या समितीचा अहवाल सार्वत्रिक करा. कर्जमाफीसाठी निश्चित केलेल्या अटी शर्तीही जाहीर करा. शेतकरी नेते अजित नवले यांची मागणी. गोकुळ दूध संघातील 427 संस्था अपात्रतेबाबत कायदेशीर सल्ला घेऊन पुढे जाणार. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांची माहिती. पिंपरी चिंचवड पालिकेतही जवळपास 650 बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र. भाजप नेते किरीट सोमय्या यांची माहिती. पणन मंत्री जयकुमार रावल मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवे अध्यक्ष. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वीकारला अध्यक्षपदाचा पदभार. बुलढाण्यातील कथित हत्याकांडातील मुलगी जिवंत परतल्याने धक्का. जळगाव जामोद पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह. या प्रकरणी आमदार रोहित पवारांचा जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये 2 तास ठिय्या. मी कोणतीही सही केली नाही. माझी बोगस सही करण्यात आली. नगरसेवक नागेश भोसले यांनी आरोप फेटाळले. या विरोधात न्यायालयात दाद मागणार. नागेश भोसलेंचं वक्तव्य. जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल सर्व 16 उमेदवारांचे अर्ज वैध. अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण. नांदेडमध्ये शेतकरी प्रश्नांवर काँग्रेसचा सरकार विरोधात गाढव मोर्चा. सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते. काँग्रेसची महायुतीवर टीका.
रायगडमध्ये राष्ट्रवादीकडून युवा नेतृत्वाला संधी. प्रमोद म्हसकर यांच्यावर पेण विधानसभा कार्याध्यक्षपदाची धुरा. खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र. वैशाली माने यांच्या प्रकरणात पोलीस महासंचालक लक्ष घालतील. वैशाली माने यांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. पोलीस अधीक्षक वैशाली माने यांनी केलेले आरोप अतिशय गंभीर. सरकारने आरोपाची तात्काळ चौकशी करावी. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. वैशाली मानेंची दखल पोलीस महानिरीक्षक घेतील. यावर आयजी आणि गृहमंत्र्यांनी तपास करावा. नीलम गोरेंची प्रतिक्रिया. सोशल मीडियातील वादळ आता रस्त्यावर. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. मुंबईतील उपमहापौरांचा नालेसफाई दौरा. उपमहापौर संजय घाडी करणार नाले स्वच्छतेची पाहणी. कुर्ला विधानसभा क्षेत्रातील नाल्यांच्या कामांची करणार पाहणी. विविध लोकप्रतिनिधी अधिकारी पाहणी दौऱ्यात सहभागी होणार. अमरावती विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांची उमेदवारी बाद झाल्यानंतर बाजोरिया पिता पुत्र आक्रमक. मुंबईत मान्सूनपूर्व पावसाचं आगमन. पावसामुळे वातावरणात गारवा. ठाणे मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता. वसई विरार शहरात मान्सूनपूर्व पावसाचं आगमन. आज सकाळपासूनच पावसाची दमदार हजेरी. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या वेदांता ग्रुपवर ईडीचे छापे. परकीय चलन व्यवस्थापन कायद्यांच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई. उमरगा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. मुरुम तुगाव परिसराला पावसाने झोडपलं. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. शिरूरच्या मंचर येथील आंदोलनात शेतकरी आक्रमक. आंदोलनात शेतकऱ्यांचं औषध पिण्याचा प्रयत्न. आंदोलकांनी शेतकऱ्याला रोखलं. विरारच्या नारंगी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे फाटक बंद. खांब उभारण्याचे काम सुरू असल्याने फाटक बंद. प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करण्याची नागरिकांची मागणी. साताऱ्यातील कोयना जलाशयात अवघा 11 टीएमसी पाणीसाठा शिल्लक. गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्माच पाणीसाठा. वीज निर्मिती पिण्याच्या पाण्याबाबत चिंतेचं वातावरण. दौंड तालुक्यातील 4 गुऱ्हाळांवर अन्न आणि औषध प्रशासनाचा छापा. कारवाईत सुमारे 20 टन साखर आणि 16 टन गूळ जप्त. सुमारे 17,79,000 रुपयांचा साठा जप्त. अहिल्यानगरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. करंजीच्या आठवडे बाजारात भाजी विक्रेत्यांचे हाल. अलिबागमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. उकाड्याने हैराण अलिबागकरांना दिलासा. अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ. धुळ्यात गोवंश हत्येविरोधात गोरक्षकांचं आमरण उपोषण. मुस्लिम बहुल भागातून होणाऱ्या गोवंश तस्करीला प्रतिबंध घालण्यासह विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण. पुण्यातील आंबेगावात वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांच्या घरासह केळी बागाही भुईसपाट. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. चिपळूण शहरातील नागरिकांना भेडसावणारा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्ह. नगरपालिकेकडून पाणी पुरवठ्याची मुख्य लाईन डायव्हर्ट करण्याचे काम हाती. अकोल्यातील आरसीसी कोचिंग सेंटरवर कारवाईची मागणी. वंचितने शिक्षकाला केलं पोलिसांच्या स्वाधीन. आंदोलनकर्त्यांची आरसीसी कोचिंग सेंटरवर तीव्र निदर्शनं. नवी मुंबईत गढूळ पाण्याच्या तक्रारीनंतर महापौर सुजाता पाटील यांच्याकडून पाहणी. आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात येतील. महापौरांचं आश्वासन. नांदेडच्या अर्धापूर तालुक्याला वादळी वाऱ्याचा तडाखा. केळीच्या बागांचं अतोनात नुकसान. वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाले. लातूरमधील 60 पैकी केवळ 4 मंडळांना पीक विमा मंजूर झाल्याने शेतकरी संघटना आक्रमक. विमा कंपनीच्या कार्यालयासह मंत्रालय फोडण्याचा संघटनेचा इशारा. बीडच्या माजलगावात पावसाची दमदार हजेरी. उकाड्याने हैराण नागरिकांना पावसामुळे मोठा दिलासा. शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण. नांदेडमध्ये पीक विम्यासाठी शेतकरी आक्रमक. संतप्त शेतकऱ्यांचा उमरी शहरातील मामा चौक इथं रास्ता रोको. पालघरमध्ये वीज महावितरण विभागाच्या कंत्राटी कामगार संघटनेचे कामबंद आंदोलनाला सुरुवात. गेल्या 3 महिन्यांपासून कामगारांचं वेतन रखडल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ. अखेर मुंबई गोवा महामार्गासाठीची डेडलाईन संपली. 31 मे पर्यंत महामार्ग पूर्ण होण्याची होती डेडलाईन. नितीन गडकरींच्या आश्वासनाचं झालं काय, असा सवाल उपस्थित.
अमरावतीत आरटीओ कर्मचाऱ्यांचं आंदोलन. प्रलंबित मागण्यांकरिता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने. लवकरात लवकर मागण्या पूर्ण करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. नाशिक शहरात पावसाची दमदार हजेरी. नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण. पालघरमधील जीवधनगड ते वानरलिंगी सुळका हा ट्रेक पार करून भावंडांचा विक्रम. 5 वर्षीय पाखी महाले आणि 12 वर्षीय आयुष महालेंनी पार केला धाडसी ट्रेक. नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुका बसस्थानकात 78वा वर्धापन दिन साजरा. बसस्थानकात सर्वत्र रांगोळी काढून फुलांची आकर्षक सजावट. स्थानिक नागरिकांकडून एसटी कर्मचाऱ्यांचा सत्कार. बुलढाण्यात शेड्यूल कास्टमध्ये उपवर्गीकरणाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. उपवर्गीकरण रद्द करण्याची निवेदनातून मागणी. कणकवलीतील अतिक्रमण हटाव मोहिमेवरून माजी आमदार वैभव नाईक आक्रमक. सर्वांनी लेखी नोटिसा काढून अतिक्रमणे हटवण्यासाठी वेळ द्यावा. वैभव नाईकांची मागणी. इंधन दरवाढी विरोधात येवल्यात काँग्रेसचं आंदोलन. वाहनधारकांना चॉकलेट वाटप करून सरकारचा निषेध. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त. नाशिक आयटी कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल. निदा खानने आश्रय घेतलेल्या घराचा मालक हनीफ शेख विरोधात गुन्हा दाखल. हनीफ शेखची एसआयटी पथकाकडून चौकशी. वर्ध्यात नीट पेपरफुटी महागाई विरोधात युवक काँग्रेस आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. कोल्हापुरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची छापेमारी. कोल्हापुरातील 78 हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त. धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात माजी कृषी सभापतीसह ग्रामस्थांचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न. एक्सप्रेस कॅनलच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थ आक्रमक. पोलिसांच्या मध्यस्थीने मोठा अनर्थ टळला. अकोल्यात तेल्हारा तालुक्यात गुजरातच्या सुरतमधील अपघाताबद्दल पंतप्रधानांकडून तीव्र दुःख व्यक्त. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना 20 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत करणार. बारामतीत मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे महिलेचा मृत्यू. अंगावर भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एक महिला किरकोळ जखमी. तर 13 ते 15 शेळ्या दगावल्याची माहिती. सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन समोर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात. अपघातात 2 तरुण गंभीर जखमी. पंढरपुरातील करमाळ्यात वादळी वाऱ्याचा फटका. घराची भिंत कोसळल्याने दाम्पत्याचा मृत्यू तर शेकडो एकरावरील केळीच्या बागा जमीनदोस्त. आळंदी परिसरात एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग. आगीत गोडाऊनमधील भंगाराचं साहित्य जळून खाक. अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात. सिंधुदुर्गच्या शिरोडा बेळागर इथं समुद्रात पर्यटक बुडाला. आंघोळीसाठी उतरलेला गडहिंग्लज येथील पर्यटक बुडाला तर 1 जण बचावला. जालन्यातील आष्टी परतूर मार्गावर भीषण अपघात. भीषण अपघातात 23 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू. येत्या 19 जूनला होणार होता तरुणाचा विवाह. जळगावात जोरदार वादळी वाऱ्याने मंडप कोसळला. आंदोलनकर्त्यांवर मंडप कोसळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. घटनेमध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत नाही. आईस्क्रीम कोनमध्ये आढळला किडा. कल्याण पूर्वेच्या कोळशेवाडी भागातील घटना. प्रकरणी सखोल चौकशी होऊन कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी. या बातम्यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा लोकशाही मराठी. पालघरच्या सातपाटी परिसरात सुमारे 133 मच्छीमार महिलांची फसवणूक. जुन्या सोन्याच्या बदल्यात नवीन डिझाईनचे दागिने बनवून देण्याचं सांगून 1 कोटी रुपयांची रोख रक्कम. 3 किलो सोनं लंपास. आरोपीला 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी. वसई विरार पालिकेतील कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक. 10,000ची लाच घेताना अधिकारी एसीबीच्या जाळ्यात. गुजरातमधील फॅक्टरीवर मुंबई पोलिसांची कारवाई. तब्बल 80 कोटी रुपयांचे ड्रग जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाची 100 ठिकाणी छापेमारी. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा 26 वर. फुगेवाडीतील उपचार सुरू असलेल्या आणखी एका तरुणाचा मृत्यू. आणखी 4 पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू. लातूरमध्ये अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाचा मोठा साठा जप्त. वाहनासह 9,12,000 रुपयांचा गुटखा जप्त. दोघांवर गुन्हा दाखल. जळगावात 2.5 महिन्यानंतर अल्पवयीन मुलाचा जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला. 12 वर्षीय गणेश पाटीलचा संशयास्पद मृत्यू. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन होणार.
परभणीत अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई. 90,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. वाहन चालक मालकाविरोधात गुन्हे दाखल. अमरावतीत तपोवन जंगल परिसरात युवतीची हत्या करून मृतदेह जाळला. जाळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने पोलीस तपास यंत्रणा सतर्क. मृत युवतीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू. वर्ध्यात सराफा दुकान आणि घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक. आरोपींवर 10 गुन्हे उघड. 12 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त. नांदेडमध्ये शेतरस्त्याच्या वादातून 2 शेतकरी कुटुंबामध्ये तुफान हाणामारी. 4 जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर. हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. जालन्यात कर्जबाजारीपणातून सुटकेसाठी स्वतःच्याच मृत्यूचा कट. निष्पाप तरुणाची हत्या करून कार पेटवली. पोलिसांकडून 3 आरोपींना अटक. मीरा रोडच्या ड्रग्ज प्रकरणाचं तेलंगणात कनेक्शन. तेलंगणात एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त. मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांची मोठी कारवाई. 20.72 कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश. यवतमाळमध्ये अवैध गुटखा आणि सुगंधित तंबाखूची खुल्या विक्री. तुकाराम मुंढेंच्या धडक कारवायांची राज्यभरात चर्चा. मात्र यवतमाळात कारवाई दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी. केंद्र सरकारकडून सीबीएसईच्या अध्यक्ष आणि सचिवांची तडकाफडकी बदली. सीबीएसई वादानंतर केंद्र सरकारची मोठी कारवाई. ऑनस्क्रीन मार्किंग प्रणालीच्या चौकशीसाठी विशेष समिती नियुक्त. भारत आणि नेपाळमधील सीमावाद सोडवण्यासाठी कोणत्याही तिसऱ्या देशाची गरज नाही. नेपाळच्या पंतप्रधानांचा वादामध्ये मध्यस्थीसाठी चीन आणि ब्रिटनला सामील करण्याचा प्रस्ताव भारताने फेटाळला. मोबाईल रिपेअर करायला पैसे नसल्यानं जीवघेणं कृत्य. विरारमध्ये अल्पवयीन मुलीची गळफास घेत आत्महत्या. मोबाईल डिस्प्ले बसवण्यासाठी पैसे नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या. विरळ पूर्वेतील गडगापाडा परिसरातील घटना. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद. मराठा समाजानंतर ओबीसीही आक्रमक. ओबीसी नेत्यांची आज पत्रकार परिषद. पुढील आंदोलनाच्या दिशेसंदर्भात देणार माहिती. आरक्षणासाठी ओबीसींचा आक्रमक पवित्रा. कर्जमाफीत सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक. शेतकरी नेते अजित नवलेंचा सरकारवर संताप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.